सोलापुरात कामगारांच्या प्रायव्हेट फंड, पेन्शन व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी 7 रस्ता गरुड बंगला पाठीमागे कार्यालय आहे. त्या कार्यालयात मुख्य प्रवेशद्वारासमोर दर्शनी भागात श्री शिवरायांची मूर्ती ठेवलेली आहे. सदर मूर्तीस कार्यालयामार्फत व्यवस्थित देखभाल केली जात नाही. निदान महाराजांच्या मूर्तीस हारसुद्धा घातला जात नाही. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगरपालिका प्रमुख व कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी अनेक वेळा तोंडी सूचना देऊन देखील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाहीत. असा प्रकार PF कार्यालय सुरू झाल्यापासून होत आहे. म्हणून दिनांक 24 जुलै 2024 बुधवारी रोजी दुपारी 2:30 वाजता विडी कामगारांच्या समस्यासंबंधी कार्यालयात गेले असता सर्व शिवसैनिकांनी श्री शिवरायांच्या मूर्तीस शाल व पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांनी सोलापुरात जिथे केंद्रीय कार्यालय आहेत ते सर्व कार्यालयात श्री शिवरायांचे पूजन करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे जाहीर केले. जय महाराष्ट्र. सोलापुरातील विभागीय प्रायव्हेट फंड कार्यालयामध्ये शिवरायांचं मूर्तीचे पूजन अखेर शिवसैनिकांनी करण्याची वेळ आली. यामागील पार्श्वभूमी अशी आहे, सोलापुरामधील विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शेतमजूर, असंघटित कामगार, त्याचबरोबर विविध उत्पादन कंपन्यात काम करणारे कामगार, या सगळ्यांचं प्रायव्हेट फंड व पेन्शनचं काम या कार्यालयामार्फत चाललेलं असतं. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या कार्यालयामध्ये प्रवेशद्वाराजवळ एक श्री शिवरायांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. चांगल्या पद्धतीने सजवून ठेवलेलं आहे. परंतु त्या मूर्तीला कामगाराच्या समस्या 10 ते 15 वर्षापासून घेऊन जातो. त्या ठिकाणी एकदाही एखादा हार त्या ठिकाणी महाराजांना घातलेलं दिसलं नाही. मी अनेक वेळा या बाबतीमध्ये वरिष्ठ आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त साहेब, त्याचबरोबर सर्व अधिकारी, लोक संपर्क प्रमुख, तिथनं जे कोणी आहे सगळ्यांना विचारलं होतं, इथं पूजा करा किंवा पूजा द्या, हार तर द्या, एक घाला एक. तर आम्हाला सांगा, आम्ही दररोज एक माणूस तिथं ठेवून आम्ही या कार्यालयामधील शिवरायांचं दररोज एक हार आणि आम्ही या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न करतो. नाही, आम्ही करतो अशा प्रकारचे उडवाउडवी उत्तरे दिले. प्रत्येक वेळा असाच आम्हाला प्रकार बघायला मिळाला. ज्या महाराष्ट्रामध्ये जे स्वाभिमानाने आपण जगतो, ज्या स्वाभिमान हिंदू म्हणून स्वतःला म्हणून घेतो, जे स्वाभिमान आपण हिंदू आहे असं म्हणतो, ते केवळ शिवरायांनी केलेल्या आपल्यासाठी केलेल्या पुण्याईमुळं आपण आता हिंदू म्हणून वागत आहोत. अशा महाराजांना साधा एक हार घालू नये. केंद्र सरकारचा केंद्रीय कामगार मंत्रालयात असलेला हा कार्यालय, केंद्र सरकार सारखा म्हणतो की बाबा की आम्ही शिवरायांचे पाईक आहोत. सध्याचे मोदी सरकार, महायुती सरकार, भाजप सरकार प्रत्येक वेळा छाती मोडपणे व छाती ठोकून बोलतात की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार न घालणं इतपत सूचना सुद्धा केंद्र सरकार देऊ शकत नाही किंवा त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाटत नाही. म्हणून आम्ही आज विडी कामगारांच्या एका समस्येसाठी निवेदन देण्यात गेले असता तो शिवरायांचा मूर्ती आम्ही बघितला. त्या मूर्तीला ताबडतोब हार आणि भगवी शाल घालून आम्ही त्यांचं पूजन केलं. आम्हाला मानसिक समाधान नाही, सर्व प्रकार समाधान मिळालं. पण केंद्र सरकारच्या यापुढं केंद्र सरकारच्या ज्या ज्या कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयातील शिवरायांच्या मूर्ती त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आम्ही पूजन करणार. त्याचबरोबर त्याचबरोबर ज्या ज्या केंद्रीय कार्यालयामध्ये मूर्ती नाही अशा ठिकाणी फोटो किंवा मूर्ती देऊन आम्ही त्या ठिकाणी शिवरायांचं पूजन करण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहोत. आणि या माध्यमातून केंद्र सरकारला आणि केंद्र अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालयाला जाणीव करून द्यायचं आहे. आता तरी तुम्ही शिवरायांचा मान ठेवण्यासाठी, शिवरायांचा उपकार फेडण्यासाठी, शिवरायांच्या राज्यात आपण आलेले आहात
राजा त्या ठिकाणी कार्यालय चालवतं, याचा आम्ही भान ठेवून शिवरायांच्या मूर्तीचं फोटोचं पूजा करा असं आवाहन करतो. अन्यथा मी पुढील काळामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये शिवरायांचं मूर्ती किंवा फोटो ठेवायचा कार्यक्रम जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.